आयुष्य हे हा प्रयोग आहे, न की सगळं काही ठरवलेलं आहे आणि त्याचं जगायचं आहे. तर त्या अनुषंगाने जर बघितलं तर तुम्हाला काय वाटतं, असा बदल किती होतो आहे वेगळ्या ठिकाणी, वेगळ्या स्तरांमधल्या मंडळींमध्ये सुद्धा असा बदल होण्याची प्रक्रिया किती जोर धरती आहे का अजूनही फारच अति एम्ब्रियॉनिक फेजमध्ये आहे? हां, म्हणजे ही विचारसरणी आता लोकांच्या मध्ये यायला लागली आहे. पण त्या विचारांनुसार कृती होण्याचं प्रमाण हे खूप कमी आहे. म्हणजे आज आपण जर विचार केला तर ह्याबद्दल बोलणारे किंवा ह्याबद्दल माहिती असणारे किंवा प्रत्येकाच्या सर्कलमध्ये अशा पद्धतीचं जीवन जगणारे लोकांची संख्या ही दिसते. ओव्हर डिपेंडन्सी ऑन टेक्नॉलॉजी हे जे आपला माइंडसेट तयार झाला आहे तर तो नॅचरल बिल्डिंगमध्ये पण येताना दिसतोय. म्हणजे जसं 2 अप्रोचेस आहेत. इफ यू आर टॉकिंग की आता आपण जिज्ञासाचा विचार केला की लाईफ स्किल्स किंवा आपल्या सेन्सेसमधनं आपण सगळा परिसर समजून घेणं आणि तो टी व्हीवरती बघून पुस्तकात वाचून कुठनं तरी समजून घेणं, या दोन्हीत जो फरक आहे आणि त्याच्यातनं ती जिज्ञासा मारली जाते आणि आपल्याला फक्त ही माहिती मिळाली असं एक थोडासा आनंद आपल्याला मिळत असतो की माझ्याकडे हे इन्फॉर्मेशन आहे. सो वी हॅव फॉरगॉटन की डिफरन्स बिटवीन इन्फॉर्मेशन अँड डेटा अँड नॉलेज अँड टेक्नॉलॉजी हे विजडम यातला फरक आपण विसरून गेलोय की इन्फॉर्मेशनलाच आपण विजडम समजतोय. सो इथपर्यंत ही तफावत झाली. तो ह्या अनुषंगाने जर विचार केला ना तर आता खूप सारी इन्फॉर्मेशन आहे. काही लोकांनी त्या इन्फॉर्मेशनचं एक ॲप्रोप्रिएट डेटामध्ये कन्व्हर्जन पण केलेलं आहे. काही लोकांना हे डेटा योग्य वेळी कसा वापरायचा इथपर्यंत नॉलेज पण आलंय. पण ते नॉलेज घेऊन जगण्याचं विजडम तसं खूप कमी प्रमाणात दिसतंय. अगदी आपण सुसूत्र पद्धतीने हे जर विचार केला तर मी असं म्हणेन. आणि तो जो ग्रुप मी फॉर्म केला होता त्याच्यामध्ये नॅचरल बिल्डिंगमध्ये मला एक दिसलं की जे मेडिसिन फील्डमध्ये पण दिसतं, जे अदरवाईज सुद्धा आपल्याला सगळ्या फील्डमध्ये दिसतं की वी हॅव बिकम ओव्हर डिपेंडंट ऑन द टेक्नॉलॉजी. जसं मी मातीचं घर बनवायचं असेल तर मी एक ब्लॉक तयार केला, त्याची क्रशिंग स्ट्रेंथ बघितली, त्याची कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ बघितली, त्याचा यील्ड चेक केला, ह्या सगळ्या गोष्टी मी बघितल्या आणि लॅबमध्ये मी ते प्रूव्ह केलं की दिस इज गुड फॉर कन्स्ट्रक्शन आणि मी घर बनवलं. आणि हेच मी गावात जातो तर तो आदिवासी म्हणतो, साहेब ती पलीकडची माती चांगली, ती घ्या, ती प्लास्टरला वापरा, ही बांधकामाला वापरा, शेणात थोडंसं राख टाकायची. त्याला म्हटलं ही माती का चांगली आहे, तुला त्यातला क्ले कंटेंट माहिती आहे का? तो म्हणेल हे काय असतं, त्याचा एक्सपेन्शन कोएफिशियंट माहिती का तुला, ते कशाबरोबर खातात. सो दे विल नॉट नो इट, पण दे हॅव सच अ गुड कनेक्ट विथ दॅट मटेरियल की दे जस्ट बाय टचिंग इट, समटाइम्स स्मेलिंग इट, समटाइम इवन बाय टेस्टिंग इट, दे विल नो की दिस इज गुड फॉर कन्स्ट्रक्शन. सो सगळा निसर्ग हा आपण टेक्नॉलॉजीने समजून घेणं. जसं 30 वर्षापूर्वी डॉक्टरकडे मी गेलो, माझं डोकं दुखतंय, तर डॉक्टरच्या प्रश्नांची सरबत्ती असायची की काय खाल्लं, झोप झाली का, घरी भांडण झालंय का, सगळे. आता डॉक्टर म्हणतो एक काम कर, आधी MRI काढ. नाही, आणि त्या प्रश्नांनी डोकं दुखायला लागलं की आपण दुसऱ्या डॉक्टर पण आता म्हणजे डॉक्टर आपल्याला आधी सगळे रिपोर्ट काढायला सांगेल, तो टेक्निशियन ज्या रिपोर्टवरती कमेंट देईल त्याच्यानुसार डॉक्टर डिसिजन घेईल. तो टेक्निशियननी पण खाली लिहिलं असतं की ॲज पर माय मशीन इज टेलिंग मी. आणि देन असे सगळे रिपोर्ट जर आपले निगेटिव्ह आले तर डॉक्टर इज कन्फ्यूज, याला नक्की झालंय काय. आणि देन तो राम भरोसे हिंदू वाटेल, पुढचं काय माहित नाही. सो ही जी प्रोसेस आहे ना, ओव्हर डिपेंडन्सी ऑन टेक्नॉलॉजीमुळे आपण आपले नॅचरल सेन्सेसच कुठेतरी हरवत बसलोय. आणि जे तू म्हटलं सचिन की लोक वळत आहेत का, तर आता आपण नॉलेज पर्यंत पोहोचलोय. पण हा जो विजडम आहे की तुम्ही स्वतः समजून घेणं, स्वतः कनेक्ट होणं आणि मग तुमचे ते नॅचरल सेन्सेस आणि देन यू बिकम अ पार्ट ऑफ दिस होल इकोसिस्टम अँड देन यू बिहेव ॲज वन पार्ट ऑफ द होल इकोसिस्टम अँड यू लर्न टू को एक्झिस्ट विथ इट. ही प्रोसेस मला असं वाटतं की अजूनही खूप दूर आहे. वेगळ्या क्षेत्रामध्ये जेव्हा प्रोफेशनल्स येतात तेव्हा ती गोष्ट भाग करून टाकतात. तर तसंच या बाबतीत पण घडतंय. मग थोडक्यात असं आहे की मग ते जर झालं तर मग मासेच तिकडे वळत नाहीत आणि ते एका कुठेतरी एक छोटंसं पॉकेट्स होऊन बसतात आणि एक प्रकारे ते खूप सारं नॅचरल वगैरे म्हणतात, परंतु ते फार सिंथेटिक होऊन जातं. नाही, ही गोष्ट अगदी खरी आहे. कारण की कॅपिटलिस्ट माइंडसेट जो आहे ना
तो आपल्या जीवनाचा आणि स्वभावाचा एक अविभाज्य भाग झाला. सो मी ज्यावेळेस मी बघतो की खूप सारे नॅचरल बिल्डर्स तयार व्हायला लागलेत, खूप सारे लोक मातीचं घर बनवायला लागलेत, त्यांना ही इच्छा आहे, तर ॲज अ एन्व्हायरमेंटलिस्ट मला हे वाटतं की ही खूप चांगली गोष्ट घडते, समाजात बदल घडतोय, विचारसरणीत बदल घडतोय. कॅपिटलिस्ट माइंडसेटच्या दृष्टीने काय असतं, अरे मोठं मार्केट तयार होतंय, ओके. सो आणि मग ते लोक, फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर मातीचं घर बनवायचं आहे आणि इफ यू गेट अ पर्सन हू सेज की अरे आम्ही बँगलोरची स्पेसिफिक माती आणतो, त्यातलं मातीचं घर खूप चांगलं होतं, आणि यू आर हॅपी बिकॉज यू डोंट नो की बँगलोरवरनं माती आणून इथे घर बनवणं इज नॉट सस्टेनेबल थिंग, आणि मग त्याच्यामुळे गोष्टी महाग होत जातात. मग जसं टेक्नॉलॉजीवरती डिपेंडन्सी, जसं राजस्थानमध्ये जी मातीची घरं, रॅमडर्थ ही एक टेक्नॉलॉजी ट्रॅडिशनली तिकडे वापरायचे, तर त्याच्यामध्ये ते स्टॅबिलायझेशनसाठी काही नाही करायचे, मग त्याची ती आवश्यक जी स्ट्रेंथ आहे ती अचीव्ह करण्यासाठी. आता जे इंजिनिअरिंग पॉईंट ऑफ व्ह्यूने अनालिसिस करतात, तर ते रॅमडर्थ करताना त्याच्यात ते 10 to 20% सिमेंट ॲड करतात टू स्टॅबिलाइज द होल थिंग, दॅट मेक्स इट मोर एक्सपेन्सिव्ह. सो मी म्हटलं असं की नॅचरल बिल्डिंग, इट्स नॉट ओनली अबाउट कन्स्ट्रक्शन टेक्निक, इट इज अबाउट हाऊ यू कॅन मॉडिफाय, हाऊ मच यू कॅन मॉडिफाय युअर ओन लाईफस्टाईल. सो वी आर कन्स्ट्रक्टिंग हाऊसेस की जे आय कॅन से की यू कॅन हॅव अ कम्फर्टेबल हाऊस ॲट द रेट ऑफ 1000 rupees a square feet. And there are people who are constructing natural buildings in 5000 rupees a square feet. मग त्याच्यात काही मिथ्स पण असतात की अरे मातीचं घर उन्हाळ्यात थंड आणि पावसाळ्यात गरम होतं, ते थंडीमध्ये गरम राहतं. सो इट डिपेंड्स ऑन की व्हॉट काइंड ऑफ अ टेक्नॉलॉजी यू आर युझिंग. आय कॅन कम्फर्टेबली कन्व्हिनियंटली मिसलीड यू. माझ्याकडे काही क्लायंट येतात आणि मला म्हणतात की मग आम्हाला एसी नाही लावावं लागणार का. म्हटलं तुम्ही जर आयुष्यभर 27 डिग्रीला कम्फर्ट समजलेला असाल, तुम्ही 27 डिग्री नाही मेंटेन करू शकत, कारण की देवाने ते जे काही निसर्ग चक्र बनवलंय, वर्षभराचा पॅटर्न केला, तुम्ही ज्या रिजन मध्ये राहता, तुम्ही हॉट अँड ह्युमिड मध्ये राहत असाल. सो तुम्हाला हे समजून घ्यायला पाहिजे की अरे नाही, बॉडीची स्वतःची कपॅसिटी असते, आणि आय हॅव टू फर्स्ट बिलीव्ह माय ओन बॉडी. सो मला थोडं गरम झालं की मी एसी ऑन करत असेल, तर तुम्ही तिथे एसी बसवणार. माझे 100% क्लायंटला मी किती डिस्कशन केलं तरी म्हणतात आपण ऍटलीस्ट मास्टर बेडरूम मध्ये प्रोव्हिजन तरी ठेवू एसीची. आम्ही आता लावत नाही, आणि यू गो टू देअर हाऊस नेक्स्ट इयर यू विल सी एसी. सो इट्स अ कल्चर, इट इज अ लाईफस्टाईल, इट इज हाऊ मच यू रिअली वॉन्ट टू अंडरस्टँड युअर ओन बॉडी, युअर सेल्फ ॲज अ पार्ट ऑफ दिस होल इकोसिस्टीम, आणि तुम्ही कशाला कम्फर्ट म्हणायचं आणि कशाला डिस्कम्फर्ट म्हणायचं. आज आपल्याला शिवता येतं का फाटलेले कपडे, आपण शिवतो का, येत असेल तरी आपण शिवतो का, बरं आपण आपल्या पोरांना ते शिकवलंय का. सो आपण कॉस्ट इफेक्टिव्ह घरं आजही नॅचरल बिल्डिंगची करू शकतो. ती महाग असतेच पाहिजे असं काय नाही. इट्स नॉट लाईक ऑर्गॅनिक फूड, म्हणजे 50 रुपयाची डाळ तुम्हाला 200 रुपयाला मिळते कारण ऑर्गॅनिक आहे, अशी काही गरज नसते. पाळेकर गुरुजींच्या नॅचरल फार्मिंगनुसार शेती करणाऱ्या लोकांचे किमती वेगळ्या आहेत. जो शेती करतो म्हणजे एकीकडे ते सांगतात की बाबा मग काय विषमुक्त शेती, आणि ते SPNF असेल किंवा त्यांचं आधीचं होतं ते कॉस्ट इफेक्टिव्ह आहे की त्याला खर्चच नाही होत, तुम्हाला बाकीचे सगळे केमिकल्सच वाचतात, मग खर्च होण्यामध्ये महाग का. सो इट इज ओव्हर प्रॉफिटिंग. सो ओव्हर प्रॉफिटिंग अप्रोच फिलॉसॉफिकली इज नॉट सस्टेनेबल. Because when the transaction of money, so our basic philosophy what we have reached to ki you try to save money. See, the whole pollution or non-sustainability is happening because of the consumption, and consumption is directly related to money. So you are trying to save a single rupee, you are trying to save on some natural resources. It's a simple equation. So you try to save money and you are saving on some natural resources. I don't mind paying little more to local people. See, we every day I think we contradict so much in our life की आर्किटेक्टच्या प्लॅटफॉर्मवरती बोलत असतात की इकॉनॉमी हॅज गॉन अप. ओके, म्हटलं इकॉनॉमी हॅज गॉन अप म्हणजे तुमच्याकडची पैशाची आवक वाढलेली आहे, डेली वेजेस वाढलेत का. सो 10 years बिफोर मी तिथल्या मेसनला 1000-1200 रुपये डेली वेज द्यायचो, आजही तेवढंच देतोय. शाळेच्या फिया वाढल्या, सगळं वाढलंय. सो समटाइम्स वी शुड नॉट माइंड पेइंग देम मोर.
The moment we talk about cost cutting, we will talk to people. की कॉन्ट्रॅक्टरचे पैसे कसे कमी होतील, लेबर कॉन्ट्रॅक्टरचे पैसे. सो वी हॅव टू अंडरस्टँड इट्स नॉट आयडियलिझम. आय एम नॉट टॉकिंग अबाउट सम आयडियलिस्टिक फिलॉसॉफी. इट इज आवर बेसिक अप्रोच. सो इफ आय एम सेईंग की मी 1000 रुपये कन्स्ट्रक्शन कॉस्टमध्ये घर बनवू शकेल, तर कन्व्हेन्शनल बिल्डिंगमध्ये आपण 30 रुपये म्हणजे 1000तले 300 आपण लोकांसाठी, तिथले काम करणाऱ्या लोकांसाठी वापरत असतो. वेअर ॲज इन नॅचरल बिल्डिंगमध्ये आपण साधारण 50 ते 60 वापरत असतो. सो हा फरक आपण ऍक्सेप्ट करायला पाहिजे. आणि आपण कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या IQ आणि EQ दोन्ही लेवलला समजून घेतल्या पाहिजे. आणि इट्स दॅट होल इकोसिस्टम विच फंक्शन्स कलेक्टिव्हली. अदरवाईज इन आयसोलेशन इफ यू थिंक, तर मग हे असं होणार. नॅचरल बिल्डिंग किंवा ऑर्गॅनिक फूड महागडं विकून शेतकऱ्यांना खूप पैसे मिळतात असं काही होतच नाही ना, दुकानदारालाच मिळतात. सो इट इज अ कॅपिटलिस्ट माइंडसेट. आपल्या त्यातनं थोडंसं बाहेर पडलं ना, सो इट्स फिलॉसॉफिकल, लाईफस्टाईल अँड एव्हरीथिंग हे आपण थोडंसं विचार करून केलं तर येस, यू कॅन हॅव अ सस्टेनेबल कॉस्ट इफेक्टिव्ह हाऊस विच यू कॅन युअरसेल्फ कन्स्ट्रक्ट विथ अ प्रॉपर अंडरस्टँडिंग की नॅचरल बिल्डिंग इज नॉट ओनली इट्स लुक अँड फील, इट इज ऑल्सो अबाउट माय ओन लाईफस्टाईल. मला एकच सांगायचं आहे, आजचा अनुभव फार वेगळा आहे, अद्वितीय, युनिक असा आहे. कारण आजपर्यंत मी अनेक प्रकारचे इंद्र बघितले. इंद्रदेव, नरेंद्र, इंद्र, सगळ्यांचा संबंध सत्तेशी आहे. सत्याशी संबंध असलेला पहिला इंद्र बघितला. छान वाटलं.